आणि तो एक असं आवडणारा क्षण एअर इंडिया ग्राउंडवरती षटकार मारणं म्हणजे तुम्ही खूप मोठे अचिव्हमेंट केल्यासारखं आहे. आणि अशा मोठ्या स्पर्धेमध्ये केलेला परफॉर्मन्स आणि त्यानंतर इथं खेळत असताना आतापर्यंत खेळामध्ये ती चमक न दिसत असताना एक मगाच्या मॅचमध्ये जो एक अपसेट आपण बघितला की एका अशा साईड समोर जिथे 50च्या आसपास 51 धावांचा जो पाठलाग करणं अशक्य झालं होतं त्या मॅचला विसरून आता इथे खेळ करावा लागणार आहे. ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, डू ऑर डाय आहे. आणि या सामन्याची सुरुवात करत असताना बिलाल शेख आणि नागा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. अविनाश राणा पहिला चेंडू स्विजिट काढण्याचा प्रयत्न आणि इथं धाव काढण्याचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट, ओ हो 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 हो, डायरेक्ट हिट होता राहिले. पहिल्या चेंडूवरती छोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि तिथं निर्धाव चेंडू आलाय. जगत सरकार बहुत ही उम्दा फील्डर है. लोगों ने बहुत कम बार जगत को आउटफील्ड में देखा होगा. नॉर्मली विकेट कीपर रहते हैं, लेकिन रवि बनारस आज नहीं है. तो जगत जब आउटफील्ड में होते हैं तो उनके कैचेस भी देखने लायक होते हैं. अच्छी शुरुआत करते हुए अविनाश राणा खाड़ी वाले छोर से दाहिने हाथ के राउंड द विकेट. बिलाल ने उठा दिया है. कैच आउट का मौका, क्या है कैच होगा? कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा. बल्लेबाजों ने 2 रनों को लूटा. आसान नहीं था कैच, लेकिन दैट शुड हैव बीन टेकन. झेल बघा कशा पद्धतीने स्टेप आउट झाले ते आणि त्यानंतर समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, इनफिल्डला तोडण्याचा प्रयत्न होता आणि मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जात असताना त्याला उलट्या दिशेनं झेल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. मला वाटतं संजू कनूज या त्या ठिकाणी होते, चेंडूला नाही लपकू शकले आणि एकाच रूपात 2 मध्ये झाले. 2 धाबाने धावफलकाचा श्रीगणेश आणि आता या धावफलकाला सुरुवात करत असताना बिलाल अविनाश समोर मोठ्या फटक्यासाठी जात आहेत. सफल झालाय त्याने मिड विकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. हा प्री प्लॅन स्ट्रोक होता आणि त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क कसा नाही. एकदा धावून कंप्लीट. दोनों बैटर्स राइटी है, बॉलर भी राइटी है. और सबसे बड़ी बात है कि फ्लडलाइट में आपको खेलना है. देखिए भरत जी, नाइट टूर्नामेंट्स बहुत कम होते हैं आजकल. पहले नाइट टूर्नामेंट्स बहुत हुआ करते थे, लेकिन रात्रि का क्रिकेट दिवस के क्रिकेट से अलग है. रात को हवा ज़्यादा रहती नहीं है और इसमें बैटिंग करना ये स्किल है. नागेश वाडेकर अभी अच्छा प्रदर्शन पिछले मैच में रहा है और उस प्रदर्शन के ऊपर खुद मुख्तार होकर उन्हें खेलना होगा. स्कोर है 3 रन. स्टंप से करीब आकर पटकी हुई गेंद, हुक करने का प्रयास और वाइड बॉल अंपायर द्वारा और तीसरे अंपायर की मदद मांगी है धमाका दिल्ली ने रेफरल सिस्टम के जरिए. तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलं, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलं आणि आमचे तिसरे पंच इथे बिझी होत आहेत. बघा मैदानात आतापर्यंत 3 चेंडूवरती 3 धाबा दिसलेल्या आहेत, म्हणजे कोणताही मोठा फटका आलेला नाही आहे. पहिले डॉटने सुरुवात झाली होती, नंतरच्या चेंडूवरती 2 धाबा आल्या होत्या. 2 धाबानंतर सिंगलचा एक फटका आला आणि नागेश वाडेकर इट्स अ फेअर डिलिव्हरी असा पंचाचा निर्णय आलाय. फेअर डिलिव्हरी. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. फटका खेळण्यासाठी आले होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू जर आपण पाहिलं तर लेगस्टंपच्या बाहेर जरूर निघून गेला होता, परंतु फलंदाजाने आपला स्टान्स बदलला होता. या बदलत्या स्टान्सला बघता हा चेंडू आंतरराष्ट्रीय नियमानुसार वाईट घोषित केला जात नाही आणि म्हणूनच इथं फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. हो 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 हो, यावेळेला एसटी समोर आणि फलंदाज लेग बिफोर विकेट चेअरमन नागेंद्र वाडेकर बाद. थैंक यू बैंड. लोअर फुल टॉस बॉल थी, बिल्कुल नागा के 2 पैरों के बीच में बॉल फंस गई और गेंद तो फंसी, लेकिन बॉलर के चेहरे पर आ गई हंसी और यहां पर एलबीडब्ल्यू के रूप में आउट होते हुए नागेश वाडेकर. बड़ा झटका अविनाश राणा ने दिया. 3 रन 1 विकेट के नुकसान पर 0 पर आउट हुए नागेश वाडेकर. नए बैटर है प्रथमेश चव्हाण.
फ्लड लाइट में लाइमलाइट में आने का मौका है, लेकिन फ्लडलाइट में लाइमलाइट में आने के लिए आपके खेल में वो पैनापन होना बहुत जरूरी है। जब स्क्रीन पर दिखाई जाएगी आपके खेल की हाइलाइट्स, तब आपको मिलेगी लाइमलाइट अंडर फ्लड लाइट, तब जाकर होगा आपका फ्यूचर ब्राइट, जब जाकर आप करेंगे ऑपोजिशन की हवा टाइट। स्कोर 3-1। राणा की गेंद बहुत अच्छा काटा बदलती हुई, ओवर समाप्त होता हुआ 1 ओवर 3 रन 1 विकेट। बहुत सराहनीय गेंदबाजी का प्रदर्शन। जिंकल्यानंतर त्या धावांचा पाठलाग करणं चेसिंग मध्ये थोडीशी अडचण आली, तरी सुद्धा पुन्हा एकदा चेसिंग करण्याचा निर्णय घेतला. कारण ज्यावेळेला मुंबईच्या सम्राट या संघासमोर या अगोदरची झालेली मॅच होती, त्यावेळेला रन बॉल म्हणजे 36 धावा फक्त धावपलकडे जोडल्या होत्या मुंबईच्या सम्राटने, आणि त्याचा सहज पाठलाग दिल्ली दबाकाने केला होता. आता त्या गोष्टीला ध्यानात ठेवत असताना या मॅचला पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं काहीसा खेळण्याचा प्रयत्न, अप्रोच बरोबर होता, आणि जो टॉस जिंकल्यानंतर निर्णय जो घेतलाय तो निर्णय योग्य कसा, त्याची सुद्धा प्रचिती मैदानाच्या आतमध्ये दिसली. कारण पहिलंच षटक अविनाश राणाने हाताळत असताना 3 धावा खर्ची केल्या, एक ब्रेक थ्रू मिळवून दिला, आणि मोठा ब्रेक थ्रू ज्यानं मागच्या मॅच मध्ये 2 लगातार षटकार लगावत असताना सामना आपल्या बाजूने चुकता केला होता, अशा नागेश वाडेकरला मैदानाबाहेर पाठवलं. आता नागेश बाद झाल्यानंतर मैदानात प्रथमेश चव्हाण आलाय, आणि बिलाल शेख अजूनही मैदानाच्या आतमध्ये ज्याने 3 चेंडू फेस करत असताना 3 धावा केल्यात. दुसरं षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी मनीष बॉलिंग ट्रॅक वरती येऊन उभा आहे. यस, सेकंड पॉवर प्ले तर घेण्यात आलाय, आणि असं असताना क्षेत्ररक्षणाची सजावट कशी असेल तर त्यासाठी मिड ऑन मिड ऑफ पहिले एन कडून गोलंदाजीसाठी गोलंदाज मनीष तयार होतात. स्ट्राईक एंड वरती बिलाल आहे, आणि मनात किमान त्या 50 धावांचं उद्दिष्ट ठेवावं लागणार आहे. 50 धावांपर्यंत तुम्हाला जावं लागणार आहे. 50, 55, 50च्या पुढे, 50च्या आत. आता बॅट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग होत असताना फेकी सुद्धा होतीये, तोपर्यंत एक धाव आली आहे. सिंगल धावलं 4 वरती 1 षटकाचा खेळ संपलाय. बिलाल को साथ देने होगा प्रथमेश चव्हाण का, और प्रथमेश चव्हाण एक उभरते हुए खिलाड़ी है, उनके नाम पर कई अच्छे स्कोर रह चुके हैं, लेकिन ये बड़े प्रेशर वाला गेम है, अस्तित्व की लड़ाई है, और अस्तित्व की लड़ाई जब आप लड़ते हैं तो आपको बहुत ध्यान रखना पड़ता है. मनीष राठी उनके लिए राइट आर्म राउंड द विकेट आते हुए विकेट कीपर जगत सरकार, लेफ्टी बैटर के लिए एक थर्ड मैन, एक वाइडिश गली, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ. मनीष राठी हमसे दूर जाते हुए लिफ्टर बॉल, बहुत बढ़िया लिफ्टर, और 1 पर ओवर का इशारा करते हुए दोनों अंपायर्स, और अब रिव्यू मांगा गया है. बॅटिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज केलं पंचाच्या निर्णयाला. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने येणारा चेंडू होता, आणि तो मागे जात असताना चेंडूमध्ये हरकत दिसली होती. टेनिस बॉलला हरकत करून हाताळणं याच्यासाठी खूप मोठी कसरत लागते, आणि तो प्रयत्न मनीषने केला. बघा चेंडू ज्या पद्धतीने गेला होता, रिव्ह्यू तर आपल्याला दिसून येईल कशा पद्धतीनं त्या चेंडूला हाताळलं गेलं. आमचे तिसरे पंच बिझी आहेत. टेक्निकल टीम 70-70 लाईव्ह त्यांच्या माध्यमातून हा रिप्ले दाखवला जातोय. शशी साटम सर आहेत, आणि यस सर, सर निर्णय काय? इट्स अ फेअर डिलिव्हरी. उसळून घेणारा चेंडू होता. पंचांनी 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिलाय. बघा कशा पद्धतीने हा चेंडू आला होता. आमची 70-70 ची संपूर्ण टीम दाखवतीये हा चेंडू
दुर्धाव चेंडूची सांगता होती आणि हे बीट झाल्यानंतर काहीसा फलंदाजाच्या मानसिकतेवरती सुद्धा परिणाम होत असतो. माझं फलंदाजाचा खेळण्याचा जो काही अप्रोच आहे त्याच्यावरती थोडासा परिणाम होत असतो आणि तो कॉन्फिडन्स लूज होत असताना केलेली फलंदाजी. चेक किया जा रहा है. चला इट्स फेअर डिलिव्हरी मॅच चालू करायची आहे. पंचांनी निर्णय दिलाय आणि तिसऱ्या पंचांनी बघितल्यानंतर आलेला निर्णय आणि त्या निर्णयावरती ठाम आहेत आपण मॅच चालू करायचे. हो यावेळेला फुलटॉस चेंडू त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कबल ड्राईव्हचा फटका होता. लोअर फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतला होता परंतु कनेक्शन तितकंसं चांगलं नाही आणि त्यामुळे तो प्रॉमिसिंग स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला नाहीये. एक धाव फलकामध्ये ऍड होईल. 5 रन 1 विकेट के नुकसान पर बॉलिंग कर रही है दिल्ली धमाका. मनीष राठी पारी का दूसरा ओवर कर रहे हैं. अविनाश राणा ने पहले ओवर में बहुत जबरदस्त गेंदबाजी करते हुए 1 विकेट लिया. अच्छा एंगल बनाया था मनीष राठी ने, थोड़ा शरीर से दूर खेले थे. बिलाल शेख बॉल के पिच तक जाना ये जरूरी रहेगा. बॉल के पिच तक का अप्रोच बहुत इंपॉर्टेंट रहेगा ऐसे एंगल वाले बॉलर्स के सामने. म्हणतात ना प्रगत नियमानुसार तुम्ही ज्या वेळेला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करता त्याचा सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो या शफल व्हाईट मध्ये. हो पुन्हा एकदा शपथ लोन खेळण्याचा प्रयत्न परंतु शतपासून लांबचा चेंडू जितका बाहेर निघाला तितका चेंडू फॉलो करत असताना बघायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दाद देणे होगी मनीषच्या गोलंदाजीची. मनीष राठी और विजय गढ़वाली एक ही एंगल पर काम करते हैं. राइट आर्म राउंड द विकेट और बिलाल को अच्छी तरह पता है इस एंगल को किस तरह हैंडल करना है. 5 रन 1 विकेट पर. अब ये देखिए बिलाल ने लपेट लिया है और ये लपेटा शॉट और अंपायर के इशारे का इंतजार रहेगा. जी हां ये शानदार चौका बिलाल के बल्ले से. म्हणूनच ओव्हर दरम्यान 6 धावा त्यांच्या माध्यमातून खर्ची काढण्यात आल्या. मुंबईचा सम्राट हा संघ धावांसाठी थोडासा संघर्ष करतोय आणि तो संघर्ष कुठेतरी संभवावा लागणार आहे. बिलाल शेखनं मैदान खेळपट्टीवरती खूप सारा वेळ व्यतीत केलाय. प्रथमेश चव्हाणला सुद्धा खूप सारा वेळ व्यतीत करण्याची संधी मिळाली आहे आणि या स्पर्धेमध्ये
ते मला वाटते 2 पेक्षा जास्त सामने इथं त्यांना खेळण्याची संधी मिळते म्हटल्यानंतर त्यांच्याकडे आतापर्यंत खेळपट्टीवरती घालवलेला वेळ हळूहळू या सगळ्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाण येते आणि परिस्थितीला अनुसरून धावा कशा बनवायचा याची सुद्धा माहिती त्यांच्यापर्यंत आलेली आहे. आणि असं असताना या धावांवरती थांबणं म्हणजे दिल्ली धबाका संघ आता थोडासा वरचढ वाटायला लागलाय. 1 विकेट गेली आहे. विकेट खूप सारे हातामध्ये आहेत. 9 विकेट अजूनही शिल्लक. आणि असं असताना तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या दाटणीचं क्षेत्ररक्षण लगावलं जातंय. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज अनुराग शासर खाली एंड करून गोलंदाजीसाठी सज्ज होतात. क्षेत्ररक्षण सजावट जर आपण पाहिली तर ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन. मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आहे. अनुरागचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेट मध्ये अलॉंग द कार्पेट. आडव्या बॅटने खेळला होता चेंडू आणि त्याच्यावरती एक धाव. धावून कंप्लीट. 10 वरती 1. 2.1 चेंडूचा खेळ झालाय. 10 पे 1. ये मैच की विजेता और बालाजी पहला रहेगा. देखिए एक छोटा सा करेक्शन है. ये मैच की विजेता टीम और बालाजी 11 राजकोट का पहला सेमीफाइनल होगा एज पर शेड्यूल और दूसरा एलके स्टार और शिवांश के बीच में होगा. 10 for 1 आप देख रहे हैं आमदार चषक 2025. सम्माननीय विधायक राजनप्पा नाइक के सम्मान में यह प्रतियोगिता खेली जा रही है. मंगेश भोईर और निहार मंगेश भोईर इन्होंने मिलकर इस प्रतियोगिता का आयोजन किया है. वसई विरार भारतीय जनता पार्टी द्वारा आयोजित क्रिकेट के इस मजमे को दर्शकों का बहुत बड़ा प्रतिसाद मिला है. दिल्ली का अन्नू यॉर्कर लेंथ की बॉल थी. बैकलिफ्ट फुट नीचे रखा. वहां पर 1 रन लिया. दूसरे के लिए तेज कदम भागते हुए बिल्कुल एक तरफ अरबी रेस का घोड़ा दूसरी तरफ डरबी रेस का घोड़ा और तबड़क तबड़क 12 रन 1 विकेट. पण कशा पद्धतीने खेळले होते. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. बिलकुल लक्ष स्टंपवरची चेंडू होता आणि त्याला ऑनसाइडला ढकेलण्याचा प्रयत्न आणि ढकेलल्यानंतर मात्र ज्या पद्धतीने 2 धाबा घेतल्या. रनआउटची संधी जरूर होती परंतु थोडेसे लेझी तिथे संजूला. ऑर्गेनाइजिंग कमिटी की ओर से हम लखन भाई के भी बहुत बहुत आभारी हैं. थैंक यू लखन भाई. आपनो खूब खूब आभार તમે આપેલા કોઓપરેશન બદલ સર. અબ્દુલ ભાઈ અને ટીમ તરફથી થેન્ક યુ. हो 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 वेगवान चेंडू आणि चेंडू निघत असताना बिलालच्या बॅटची कडा घेऊन गेलाय. काय जबरदस्त झेल टिपलाय. जगत सरकारने टिपलाय झेल. संपलाय. फलंदाज बिलाल शेखचा खेळ. मी गाडीवर बिलाल ने गेंद के ऊपर से नजरें हटा ली और देखिए जगत सरकार ओहो हो डांस इंडिया डांस के स्टेज पर बीबॉइंग जिस तरह की जाती है. क्या जगत सरकार बीबॉइंग कर रहे थे. नाला सोपारा के डांस ग्रुप बहुत फेमस है. जगत सरकार हो सकता है वो आपको अपने ग्रुप में ले लें. नाही शानदार कॅच बघा. बाहेर चर्चा निघणारा चेंडू आणि बिलालने हा फटका लवकर क्लोज करण्याचा प्रयत्न केला आणि चेहऱ्याची जर का पोझिशन बघितली तर चेंडू जोपर्यंत हातात जात नाही तोपर्यंत मागे बघायला सुद्धा लागले होते. कौतुक आहे अनुराग शासनचे ज्या प्रकारे त्याने गोलंदाजीमध्ये अनुशासन दाखवलंय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडूला इतका खाली ठेवलं आणि क्रीजचा खूप चांगला वापर सुद्धा केला. उमर खान नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. 12 वरती 2 सध्या स्थिती जर आपण बघितली तर मुंबईचा सम्राट संघ थोडा अडचणीमध्ये धावांसाठी झगडतोय. प्रयत्नशील आहे आणि त्या धावांसाठी झगडत असताना आता जो 50ची आपण जी चर्चा करतोय 50च्या पुढे 50च्या आत 50 पर्यंत थांबणं. किमान तुम्हाला 50 यासाठी म्हटलंय कारण गोलंदाजाला वाचण्यासाठी एखादी जागा असावी. त्यामुळे 50 पर्यंत तुम्हाला जाणं गरजेचं आहे आणि जर 50 पर्यंत नाही पोहोचला तर मात्र गोलंदाजाला खूप मोठी मेहनत करावी लागेल. अनुराग शासर दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडूला गलीमधून पाठवलं. तळपायच्या दिशेने क्षेत्ररक्षक संस्कार यांनी चेंडूवरती येतील तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने धाव फलक जाते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 वरती 2 गड्याच्या मोबदल्यात मुंबईचा सम्राट. स्कोर थोड़ा कमजोर है. अनुराग शासर अपने पहले मुकाबलों के बनिस्बत ये मैच में बहुत अच्छी बॉलिंग कर रहे हैं.
चोट से उभरने के बाद वो आए हैं, लेकिन एक समय था और वो पेस हासिल कर लेगा। अन्नू ही परमाणु है, ऐसा कहा जाता है। और जड़ में आती हुई गेंद, अपीलर आउट। यस, दिस इज अन्नू। अन्नू ही परमाणु है। यॉर्कर लेंथ की बॉल और प्रथमेश LBW। फक्त एक आतमध्ये घुसून फटक्याला मिडविकेटच्या दिशेने मारण्याचा मानस बनवून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आलं अपयश. प्रथमेशची जागा घेण्यासाठी रवी लिंगाला मैदानाच्या दिशेने येतात. वन मोर एक्सपिरियन्स प्लेअर. फक्त एक्सपिरियन्स क्रिकेटचा नव्हे तर या मैदानाचा सुद्धा आहे. रवी लिंगालाने जसं मगाशी हरीश सरांनी सांगितलं की कोणत्याही पोझिशनवरती बॅटिंग करणं ते जाणतात आणि फक्त बॅटिंग करणं नाही तर त्या धावपलकाला सजवणं जाणतात. ज्या धावपलकाची आता मुंबईच्या सम्राट या संघाला गरज आहे त्या गरजेप्रमाणे खेळ करतील का हे सुद्धा पाहणे रोचक ठरणार आहे. अनुरागचं अनुशासन 5 चेंडूपर्यंत राहिलंय. आता शेवटच्या चेंडूवरती अनुराग कशा पद्धतीने चेंडू हाताळतो हे पाहणं सुद्धा गरजेचं असेल. 2.5 चेंडू 13 वरती 3 आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, ड्राईव्ह फक्त करायचं होतं हलक्या हातानं आणि त्या प्रयत्नामध्ये चेंडू बॅटची कडा घेऊन मागे निघून गेला. तडमारमध्ये एक क्षेत्ररक्षक होता विजय गडबाले, त्याने चेंडूला अडवलं. तोपर्यंत एकदा डाऊन कंप्लीट झाली आणि असं असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. 14 वरती 3 मुंबई सम्राट. अपने पहले ओवर में 5 रन देकर 2 विकेट लिए अनुराग सारसर ने। उमर खान 1 बॉल 1, रवि लिंगाला 1 बॉल 1 और बचे हुए 3 ओवर में अगर वो 36 रन बनाते हैं तब जाकर 50 को टच करेंगे। तो भरत जी मेरे ख्याल से 50 हो सकते हैं, लेकिन बहुत मेहनत है। लेकिन 45 ये पहला मील का पत्थर हासिल करना होगा और अगर 45 तक भी पहुंच गए तो गनीमत है। नया ओवर करेंगे विजय गढ़वाली। आज सुबह के पहले मैच में 1 ओवर में 2 रन देकर 2 विकेटें हासिल की। अविनाश राणा ने पहला ओवर बहुत बेहतरीन किया, उसके बाद मनीष राठी और अब अनुराग सारसर। स्ट्राइक पर है उमर खान। पिछले मुकाबले में 2 गेंदों में 2 बेहतरीन शॉट लगाए थे उमर ने, लेकिन अब रवि लिंगाला स्ट्राइक पर। वाइड एंगल विजय गढ़वाली की लूजनर बॉल। प्रशांत आदवडे सर, आपण स्टेजचा ताबा घ्यायचा. प्रशांत आदवडे सर, आपण स्टेजचा ताबा घ्यायचा आहे. तो यहां पर तेज कदम भागते हुए 2 रन लेने का प्रयास। अपील तीसरे अंपायर की मदद। जगत सरकार ताली बजा रहे हैं, मतलब जगत को कॉन्फिडेंस है कि मैंने काम कर दिया है और वहां पर अब थोड़ा समय रुकना होगा।
स्टम्प्स को बिखेर दी है। चेक मुंबईचा सम्राट खेतवाड़ी छठी गली इस वक्त परेशानी में 16 पे 4। विजय गढ़वाली अब गेंदबाजी के सूत्र संभाले हुए नए बैठ रहे मुजम्मिल। उमर खान और मुजम्मिल के पास अभी भी बहुत सारी गेंदें हैं। भरत 6 ओवर के मुकाबले में अगर आपके 6 विकेट जाते हैं तो 1 ओवर ये मिडन ओवर के बराबर है, क्योंकि 6 डॉट बॉल। अगदी अगदी योग्य विश्लेषण केलं आणि ही कहाणी कुठे ना कुठेतरी त्या दोन संघांदरम्यान झालेली पहिली मॅच होती त्याच्याशी रिलेट करते। या अगोदर ज्या वेळेला दिल्ली धमाकासमोर हा संघ मुंबईचा सम्राट संघ खेळत होता त्यावेळेला त्याने 36 पर्यंत मजल मारली होती। म्हणजे तो संघर्ष जो रन बनवण्यासाठी होता, धावा बनवण्यासाठी होता, तो या मॅच दरम्यान सुद्धा दिसतोय। तिथून कोणत्या प्रकारे इम्प्रूव्ह केलेलं नाहीये या परफॉर्मन्सला। उमर खान मैदानाच्या थँक्यू भरत। आपण पाहतो या ठिकाणी आमदार चषक 2025चा महासंग्राम याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय कैलासजी पाटील साहेबांचे शुभागमन झाले आणि या स्पर्धेचे शिल्पकार मंगेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाणार आहे। कैलासजी पाटील साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आचोलेचे प्रसिद्ध बिझनेसमॅन बाबू यांचाही यथोचित सन्मान या मंचावरती केला जाईल। मान्यवरांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि प्रसिद्ध गायक बाळू पाटील ज्यांनी अनेक चांगले कार्यक्रम आपल्याला दिलेत आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। आदरणीय मंगेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती हा यथोचित सन्मान संपन्न होतोय। आमदार चषकाची एक कोड आठवण म्हणून ट्रॉफी दिली जाते। बाळूच्या आवाजामध्ये निश्चितच गोडवा आहे। खूप छान पद्धतीने अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रम ओके त्यांना देखील संधी मिळणार आहे। बाळू पाटील यांचा गोड आवाज या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला ऐकायला मिळेल। या स्पर्धेच्या निमित्तानं आमदार चषकाच्या निमित्तानं एक गोड असे गाणे त्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत। सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। तर बाळू पाटील आमच्या बरोबर आहेत। मॅच देखील रंगात आलेले आहे, तिथेही जाणार आहोत। या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत। आणि बाळू पाटील या ओव्हर नंतर खरं तर भरत आणि हरीश पांडे सर आहेत। या ओव्हर ब्रेक मध्ये बाळू पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत। बॉक्स गेंद और बल्ले का संपर्क अच्छा रहा था, 1 रन जरूर लिया है। 19 रन 4 विकेटों के नुकसान पर भारतीय जनता पार्टी के तमाम पदाधिकारियों का हार्दिक स्वागत है। और आज ये देखिए कमल के आकार की ट्रॉफी है, बिल्कुल कमल खिला हुआ है। दिल्ली में कमल, महाराष्ट्र में कमल। विजय गडवाली जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला ना, विजय गडवालीचा अँगल बनवणं किंवा त्याच्या गोलंदाजीवरती या स्पर्धेदरम्यान तरी म्हणजेच या आमदार चषका दरम्यान या गोलंदाजीची तोड कोणत्याही फलंदाजाला जमलेली नाही। खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी केली आहे आणि डॉट बॉलची सांगता सुद्धा होताना पाहायला मिळते। थँक्यू भरत। निश्चित आपल्या या वसई तालुक्यातील प्रसिद्ध गायक बाळू पाटील यांचा आवाज या निमित्तानं आपण ऐकणार आहोत। ऐकूया आपण त्यांच्या मुखातून कोणतं गाणं येते। धन्यवाद। आज या ठिकाणी मंगेश दादा याने एक मान सन्मान देऊन या ठिकाणी मला बोलवलं आणि चांगले टुर्नामेंट संपूर्ण वसई तालुक्यामध्ये प्रथम, पालघर तालुक्यामध्ये अशी प्रथम टुर्नामेंट आयोजित केलेली आहे। त्याला मनापासून मी धन्यवाद करतो। दादा सतत तुम्ही असंच कार्य करत राहा। हे संपूर्ण लोक जेवढे जमल्यात तेवढे तुमच्या पाठीशी राहतील, कारण चांगला जो काम करतो त्याच्या पाठीशी सदैव लोक उभे राहतात। कारण तुमचं चांगलं काम आहे आणि तुमच्यासाठी ही लोक जमलेले आहेत। आणि मी एक गायक बाळू भोईर, तुम्हाला
एकच सांगतो, मंगेश भोईर हा कधी कमी पडणार नाही आयुष्यामध्ये. दादा भावी नगरसेवक बना तुम्ही. धन्यवाद दादा. एखादा मुकडा गाव आपण 2 मिनिटं, जरा ही मॅच होऊ दे, 2 मिनिटं मुकडा गाव. बाळू पाटील, थँक्यू सो मच. ओव्हर टू कप बॉक्स. बघा हा चौकार कशा पद्धतीने आला आणि या चौकाराने थोडासा धावपलकाला आता बढावा मिळालाय. धावपलकरती धावा या 4 धावांशी जाऊन पोहोचला. 23 मध्ये 23 4.2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा एकदा मनीष स्विच हिट काढण्याचा प्रयत्न, स्विच हिट करायचं होतं परंतु बॅट स्विंग बिलकुल फास्ट होता आणि चेंडूची गती थोडीशी कमी आणि त्यानंतर रनआउटच्या रूपाने विकेटचा पतन. अजून एक हादरा. गाना तैयार किया गया है नियार मंगेश भोईर पर, और वो भले फॉर्च्यूनर चला रहे लेकिन आपका फॉर्च्यून यानी आपका भविष्य बदलने वाले हैं. नियार मंगेश भोईर और भारतीय जनता पार्टी को बहुत बहुत मुबारकबाद. आज भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी की कविता की पंक्तियां याद आती है. पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को साथ में लिए आगे है बढ़ते जाना. भारतीय जनता पार्टी की यही विचारधारा है कि सभी को आगे लेकर चलेंगे तब हम आगे बढ़ेंगे. तो यहाँ पर हमारे लिए खुशी का मौका है. राजन अप्पा नाइक हमारी तकलीफों को दूर करने की प्रयास में लग चुके हैं. 23 for 5 विधायक रूप से अच्छा काम उनका, और उनके काम के सम्मान में यह प्रतियोगिता का आयोजन पहली बार. स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर पहुंचा है 5 विकेट के नुकसान पर 24. 24 वरती 5 आहेत. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये किमान किशन देवेंद्र आणि उमर खान विचार करत असणार आहेत की एकात तरी मोठा फटका यावा. मागाच्या मॅचचं जे धावफलक होतं 36 त्याला विसरून किमान इथे 45 50 हे धावफलक दाखवावं आणि त्यासाठी हा मोठा फटका गरजेचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू चाहयामध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि खाली येत असताना त्यानं टिपलाय शेल. संपलाय खेळ किशन देवेंद्रचा. अजून एका विकेटचं पतन. गॉन. 6वी विकेट. बॉल लगी थी और काउ कॉर्नर की दिशा में गई थी वाइडिश मिड विकेट पर, जहां कैच को मुकम्मल किया गया. चेक. थँक्यू कप बॉक्स. टेबी कोडब्याचे संतोषजी भोईर, टेबी कोडबे गावचे संतोषजी भोईर यांना नम्र विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे. संतोषजी भोईर, आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती या. सामना रंगलाय. चला पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू कप बॉक्स. अलग अलग पहलुओं से समाज सेवा करने का प्रयास
और आज वाकई में मानना पड़ेगा, भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम, ऐसे कई संस्थाओं के जरिए दुर्गा वाहिनी और समाज सेवा का व्रत लेकर आज भारतीय जनता पार्टी काम कर रही है, घर घर तक पहुंची है। घर घर भाजपा, हर घर भाजपा, और बूथ प्रमुख को बहुत वैल्यू दी गई है। मेरा बूथ सबसे मजबूत, और ये स्ट्रैटेजी काम कर गई। 24 पर 6, उमर खान 4 बॉल 3, आशिक अली 0 पर। आशिक अली को अब फेस करना है मनीष राठी को। धीमे से पुश कर दिया और बॉल के पेस का उपयोग करते हुए आशिक अली दूसरा रन पूरा कर लेंगे। भरत, यहां पर एक चीज आपने गौर की, इसके पहले वाला ओवर अनुराग ने वहां से बेहतरीन किया था, लेकिन फिर भी मनीष राठी को यह मैच में 2 ओवर दिए गए और उनका दूसरा ओवर जो है सामने वाले छोर से तुरंत करवा लिया। क्या स्ट्रॅटेजी हो सकती है? नाही, याच्यामध्ये अनुराग शासरचं जे अनुशासन या गोलंदाजीमध्ये दिसलंय, त्याला बघत असताना मनीष राठी जो त्याच्यापेक्षा इफेक्टिव्ह ठरलाय, त्याला आणून काहीसा अजून दडपण टाकत असताना अजून विकेट घेण्याचा काहीसा प्रयत्न असावा. चेक अत्यंत महत्वाचा सामना मैदानावरती सुरू आहे. मी संतोष भोईर आणि तुषार भोईर यांना विनंती करतोय, आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचे. संतोष भोईर आणि त्याचबरोबर तुषार भोईर, आपण व्यासपीठावरती या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आखिरी ओवर करेंगे विजय गढ़वाली। अनुराग सारसा से एक ही ओवर करवाया, लेकिन सही करवाया। अब भरत जी, यहां पर ये स्कोर अगर 30 के नीचे रोक दिया तो फिर फायदा ही फायदा है। जैसा मैं पहले भी बता चुका हूं, पहला सेमीफाइनल ये मैच के विजेता और बालाजी क्लब राजकोट के बीच होगा। दूसरा सेमीफाइनल एलके स्टार राजकोट और शिवान स्पोर्ट्स वसई विरार के बीच होगा। बघा, एक विशेष बक्षीस सुद्धा आलेलं आहे. SR एंटरप्राइजेस, विजय गणपा पाटील आणि प्रशांत पाटील यांच्याकडून इथून फायनलच्या मॅच पर्यंत लगातार 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. आणि हे बक्षीस आता ऑन होत असताना काही षटकारांची जी डिमांड आहे, म्हणजे षटकार येत नसताना ते षटकार येण्यासाठी केलेला जो काही प्रयत्न आहे, त्याबद्दल काय षटकार येतील का हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. 26/6 विजय गडवाली बॉलिंग मार्क वरती आहेत. मिस टाइम स्ट्रोक दुरून लपेटण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्यानं टिपला झेल. उमर खानच्या खेळीचा अंत होतो. भोईर आणि संतोषजी भोईर यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. आयोजक मंगेशजी भोईर यांचे ते परम मित्र देखील आहेत, नातेवाईक देखील आहेत. आज त्यांचं या ठिकाणी आम्ही प्रतीक्षा करतो आहे. संतोषजी भोईर आणि तुषार भोईर, आपल्याला नंबर विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अनुशासन भरी गेंदबाजी, अनु का अनुशासन, मनीष राठी का गेंदबाजी में शासन, और यहां पर काम आसान होता हुआ 26 पर 7। उमर खान भी आउट होकर वापस लौटे। माई लाइन इज फाइन एंड माई लेंथ इज माई स्ट्रेंथ, ये मंत्र लेकर विजय गढ़वाली उतरा है। 26 for 7, पूरी पकड़ ले ली है इस मैच के ऊपर दिल्ली धमाका ने। बॉल हवा में रही है इस बार, क्या एक और विकेट होगा? जी हां, यहां पर कैच ले लिया संजू कनौजिया ने, और ये विकेट नंबर 8 में वसे शहर में मंगे दादा की पहचान।
आहे पहिली इनिंग 26 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. अपेक्षित धावा बनलेल्या नाही आहेत. हरीश सर, आपण ज्या पद्धतीने मागील मॅच पाहिली आणि त्या मॅच मध्ये ज्या धाटणीची फलंदाजी केली, एक ताई पॅकेजच्या संघासमोर केलेला तो चेस, त्याला बघताना असा पॉझिटिव्ह मोमेंटम घेऊन ही टीम इथे 50च्या आसपास जाईल असं काहीसं भाकीत केलं होतं जरूर, परंतु त्या 50 धावांपर्यंत मजल मारता आलेला नाही. बाहेरच्या दिशेने कट होणारा चेंडू आणि तिथे विकेट सॅक्रिफाईस, निर्धाव चेंडूची सांगता होती. अब आखिरी बल्लेबाज आएंगे मैदान में. थँक्यू डीजे. एक बक्षीस हरीश सर थोडंसं थांबवतोय बघा. पुन्हा एकदा तेच बक्षीस इथून पुढे फायनल पर्यंत जेवढ्या मॅचेस होतील त्या मॅचेस मध्ये लगातार 3 षटकारांसाठी विजय गणपा पाटील, प्रशांत पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस एसआर एंटरप्राइजेसच्या वतीनं देण्यात येणार आहे. आणि आता तर षटकारांसाठी बक्षीस आहे, परंतु षटकारच मावळलेत. पुन्हा एकदा बाहेर कट होणारा चेंडू, आशिक अलीने कडेकडे खेळण्याचा प्रयत्न. आशिक अलीने विचार सुद्धा केला नव्हता की त्यांना बॅटिंगसाठी यावं लागेल आणि असं अचंबित करणारा क्षण की आसिफ अली मैदानामध्ये उतरलेत आणि बॅटिंग ट्रॅकवरती सुद्धा आहेत. आणि हरीश सर, शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव आलेली नाहीये. 3 विकेट्स आलेल्या आहेत. धमाका दिल्ली एट इट्स बेस्ट. क्या ये विकेट मेडन होगा? विकेट मेडन तो नहीं हो पाएगा, लेकिन 1 को 2 में तब्दील जरूर कर दिया है. स्कोर है 28 पे 9. मैच जीतने के लिए 29 रन्स. मेरे ख्याल से सरोज प्रमाणिक, अविनाश राणा, जगत सरकार, सभी लोग के चेहरे पर एक आत्मविश्वास दिख रहा है. ये ओरिजिनल दिल्ली धमाका है. ये ओरिजिनल दिल्ली धमाका है जिसने आज अपना पूरा प्रदर्शन दिया है. मैच लेकिन अभी खत्म नहीं हुआ. बिलाल शेख 9 बॉल 10 रन कॉट. जगत सरकार, बॉलर अनुराग, सबसे इंपॉर्टेंट विकेट था. नागेश एलबीडब्ल्यू, अविनाश राणा 0, प्रथमेश एलबीडब्ल्यू, अनुराग 2 रन. उमर खान कॉट. मनीष राठी बोल्ड. विजय गढ़वाली 3. याच दरम्यान आपण बघितलं तर बाळू पाटील आमच्या बरोबर आहेत. 1 इनिंग समाप्त झालेली आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या स्पर्धेचे शिल्पकार मंगेशजी भोईर यांचे परम मित्र आहेत. तर एक मुखडा ते या ठिकाणी पेश करतायत. ऐकूया बाळू पाटील यांचा गोड आवाज. धन्यवाद. पक्ष हा कोणताही असू द्या, पक्ष कोणताही असू द्या, पण माणूस आपला पाहिजे. पक्ष कोणताही असू द्या, माणूस आपला पाहिजे आणि आपल्या आगरे समाजाचा माणूस पाहिजे. हेच मी माझ्या जीवदानी आईच्या चरणी आज एक वंदना करतो की कोणताही पक्ष असू द्या या विरारमध्ये, पण माणूस आमचा पाहिजे, आमच्या आगरी समाजाचा पाहिजे. हेच आई जीवदानी चरणी 2 शब्द बोलून धन्यवाद. या ठिकाणी बोलवलं आणि एक मान सन्मान दिला. मंगेश दादा, निहार दादा यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि असंच टुर्नामेंट आपल्या विरारमध्ये गाजत राहू द्या. हीच 2 शब्द बोलून धन्यवाद. डोल्याला गॉगल देखील मॅच आता सुरू होतो आहे. आमदार चषक 2025चा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, मनोरंजनाचा डबल बार, नारंगीच्या मैदानावरती शानदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर मैदानावरती येतील. दिल्ली धमाका संघाने देखील शानदार कामगिरी केली. पहिल्या मॅच मध्ये एक मोठा अपसेट आपण पाहिला शिवान स्पोर्ट विरार संघाकडनं आणि त्यानंतर दिल्ली धमाका टीमनं या मॅच मध्ये अफलातून कामगिरी केली. परंतु अतिशय चांगली गोलंदाजी देखील आपल्याला बघायला मिळणार आहे मुंबईच्या सम्राट संघाकडून. काही मान्यवर या मंचावरती दाखल होणार आहेत आणि त्यासाठी देखील आता जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. प्रचंड गर्दी, अलोट गर्दी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण नारंगीच्या मैदानावरती पाहतोय.
दमदार आमदार चषक 2025चा थरार महासंग्राम. आणि आता या स्पर्धेचा विजेता कोण, त्याचबरोबर सेमीफायनल मध्ये दोन अत्यंत महत्वाचे सामने आहेत, त्याबद्दल देखील सगळ्यांच्या नजरा असतील. 10 लाख रुपये आणि त्याचबरोबर या स्पर्धेची एक अत्यंत आकर्षक अशी ट्रॉफी या स्पर्धेच्या निमित्तानं चॅम्पियन टीमला मिळणार आहे. त्यासाठी प्रतीक्षा आपल्याला करावी लागणार आहे. अगदी काही क्षणातच दुसरी इनिंग सुरू होते आहे. तुकाराम मांगेला मायक्रोफोनवर असतील. या आपल्या भागातील वसई तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील विश्लेषक इंटर सुप्रीमो त्यांनी केलेला आहे. अनेक व्यावसायिक स्पर्धा बरोबर कॉर्पोरेट स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलेल्या आहेत. ऐकूया त्यांचा मधुर आवाज. नावाची चर्चा थँक्यू, धन्यवाद. आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. भारतीय जनता पार्टी वसई विरार प्रेसिडेंट आमदार चषक 2025 अर्थात मंगेश भोईर आणि निहार भोईर यांच्या संकल्पना साकारलेली स्पर्धा. आपण जाऊया काही शुभ सन्मान हे केलं जाणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. तिथे प्रशांत जाधव आहेत. कार्डीमधून आत्ताच तिथे प्रकाश कदम यांचं शुभागमन झालेलं आहे. ते देखील सक्रियपणे भारतीय जनता पार्टीचं खूप चांगलं काम करत आहेत. आज आमदार चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि तुकाराम सर, मैदानावरचा सामना आपण जर बघतो जिथे दिल्लीनं शानदार कामगिरी केली, परंतु मुंबईचा संघ सम्राटचा जो संघ आहे तो जिद्दीनं लढणारा संघ आहे. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीकडे देखील नजर असतील. आमदार चषकामध्ये ते देखील दमदार कामगिरी करण्याकरता सज्ज असतील. हा सामना जिंकायचा आहे आणि एक मोठा प्रभावाचा पुढे करत आहेत. त्यासाठी निकराची झुंज आपण मैदानावरती पाहणार आहोत. दमदार आमदार चषकामध्ये जे प्रेक्षक 70 वरती सध्या या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओबे टू कॉम बॉक्स. धन्यवाद. आपण एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय. मैच जल्दी शुरू करना है, बहुत महत्वपूर्ण मुकाबला है. बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. चला मॅचला होते सुरुवात. पाठलाग करायचा आहे 29 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सलामीची जोडी मैदानावरती सज्ज आहेत. एका बाजूला जगत सरकार आणि दुसऱ्या बाजूला सरोज परवानिक ही जोडी मैदानावरती. आणि पहिले षटक पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होते बिलाल शेख. आपण सगळ्यांना इशारा पॉवर प्ले नंबर 1 चा इशारा होतोय. आमदार चषक 2025 हा क्वालिफाय नंबर 2 चा मॅच आहे. इथे एक संघ सेमीफायनल मध्ये टॉप 4 मध्ये जाणार. मॅच ऑन झालाय. मॅच ऑन झालाय. पहिला चेंडू हवेत केलाय क्षेत्ररक्षकाच्या चेंडूच्या खाली. त्यानं टीमला झेल. स्टनिंग स्टार्ट झालाय. पहिले चेंडू वरती गडी बाद. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है तुकाराम सर और पहली गेंद पर सफलता मिली है. छोटे टोटल बहुत इंटरेस्टिंग बन जाते हैं और एक बार फिर बड़ा बैटल देखने का मौका मिलेगा. शुरुआत तो बहुत बढ़िया की है और सम्राट 11 की जो टीम है हार मानने वाली नहीं है. सरोज का बेशकीमती विकेट मिला है और उसके बाद में और 2-3 विकेट आएंगे तो मैच में मजा आएगा. बिल्कुल आपने सही कहा. आणि अशा वेळेला जर टोटल बडा नहीं है लेकिन ऐसे विकेट आएंगे ना तो बैटल बडा हो सकता है. पण त्यावेळेला तुम्हाला टॅकल करावं लागणार आणि तेच टॅकल करण्याचा प्रयत्न बिलाल जुनेर यांनी केला होता. पहिला चेंडू बॅटच्या वरती लागला जिथे स्टिकर असतं ना त्या ठिकाणी. बघा बॅट पुन्हा एकदा पाहतात रिप्ले बघा मेगा स्क्रीन वरती. जगत सरकार पाहतात की बॅटला वरच्या बाजूला बिलकुल ऊपरी सिरे में गेंद लगती हुई आणि पहिला झटका. आणि अशा वेळेला बिल्कुल आपने सही कहा अगर टोटल बड़ा नहीं है ना तो आपके पास ऑप्शन एक ही है विकेट. वो विकेट वाला ऑप्शन आपको लेना होगा. बिल्कुल आपने सही कहा कि टैकल करने की जरूरत है, अनसेटल करने की जरूरत है, विकेट प्राप्त करना बहुत जरूरी. तो विकेट प्राप्त किया है. पहली गेंद पर जब विकेट मिला तो गेंदबाज का कॉन्फिडेंस जो है ना वो 7वें आसमान की तरफ चला गया है. नहीं बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए.
नवीन फलंदाज अशय शेख. नवीन फलंदाजाला मागच्या सामन्यामध्ये थोडंसं कमी पडला होता, पण हा मॅच आहे त्यांना माहिती आहे इथे एक सामना महत्वाचा आहे. क्वालिफाईंग वाला मॅच आहे हा. क्वालिफाईंग व्हायला प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान आता हळूहळू प्रेक्षक संख्या वाढली गेली. चारही बाजूला पब्लिक ऑन डिमांड आहे. फटका खेळाय क्षेत्ररक्षकाच्या चेंडूच्या खाली लागोपाठच्या दुसऱ्या चेंडू झेल सुटलाय. चेंडू ही निसटलाय. झेल सुटलाय, चेंडू निसटलाय, फील्ड झालंय. पण आता असं झालंय की हा झेल व्हायला होता. ऑप्शन आपल्या जवळ एक होतं, विकेट होता. तो विकेट घेणार होता अक्षरशः दरवाजा. आप हमेशा कहते ना खुशी आई थी दरवाजे तक आई थी, आपने दरवाजा नहीं खोला, खुशियां दरवाजे से पीछे गई है. झेल सुटलाय, जीवनदान लाभले आणि 2 धावाही आलेत. तो करण सर इस ओवर में गेंदबाजी बहुत बढ़िया हो रही है. टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है, बैकफुट पर गया, एक बार फिर खिलाने की कोशिश कर रहे हैं, बैकफुट पर लेके जा रहे हैं. एक बार तो फंसाया था सरोज को, दूसरी बार देखे तो शाहिद है, छोटे कद के खिलाड़ी है, उनके लिए परफेक्ट बॉल था. फाइन लेग पर थोड़ी और बेहतर फील्डिंग होती तो बिल्कुल ये कमाल का गजब का क्या हो सकता था. बिल्कुल आपने सही कहा, गजब का कॅच होता. आणि एक माहिती का तुम्हाला छोटे छोटे संधी आहेत, छोटे ऑपॉर्च्युनिटी आहेत, ते तुम्हाला ग्रॅब्स करायचे आहेत. ये लिटिल थिंग्स आपको ग्रॅब्स करनी है. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट अमोर देखील मारा पायावर चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केलाय जोपर्यंत जाईल टिपून क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लगते क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जातो ना फील्ड करतोय. एकदा वे चेंडूवरती पूर्ण माहिती आहे. टोटल थोडंसं छोटं आहे, सेन्सेबल खेळणं गरजेचं आहे. दिमाग के बत्ती को जलाए रखना है, सेन्सेबल खेळायचं आहे. धावा झाल्या दाबलकावरती 3. बुद्धिमानी में गेंदबाजी इस वक्त अगर देखें तो गेंदबाज बिलाल द्वारा सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है. अभी तक बढ़िया प्रदर्शन, टोटल इतना बड़ा नहीं है, लेकिन जब आपके पास बैंक बैलेंस नहीं है तब जाकर खर्चा भी कम करना है. अच्छी गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज द्वारा. सामने बल्लेबाज जगत सरकार ऑन से पर खेल दिया, कंट्रोल शॉट, स्क्वायर लेग बॉडी लेके तरफ गेंद जाएगी. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4. पण कदाचित मोठा फटका खेळणे गरजेचं आहे, नाहीतर चेंडू थोडासा वरचा ठरेल, बॅट वरती हवी होईल आणि अशा वेळेला हा सौकार ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू प्लेड ऑन होतोय की असं वाटलं होतं. आतल्या कडेला लागला होता चेंडू, स्टंपच्या जस मिस झालाय. यस्टेनच्या जस बाजूनं हा चेंडू निघून गेलाय. मॅच रंगलेला आहे या मैदानावरती. 29चा पाठलाग आहे आणि धावा झाल्या दाबलकावरती 8. व्यासपीठावरती खांडेगावचे सुपुत्र आणि एक युवा नेतृत्व आपल्या बरोबर आहे. प्रकाश कदम यांचा यथोचित सन्मान स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मंगेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते केले जाईल. आज ग्रँड फिनाले असल्यामुळे मान्यवरांची संख्या देखील वाढते आहे. प्रकाश कदम यांचा यथोचित सन्मान आज या स्पर्धेची आठवण आमदार चषकाची आठवण म्हणून ट्रॉफी देऊन करण्यात येतोय. हवा में गेंद है, गेंद के नीचे क्या खिलाड़ी आएंगे वो देखने वाली बात है. इस बार बहुत दूर का खिलाड़ी और 2 रन लेने का मौका. बहुत अच्छी गेंद, आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंदबाजी की थी. चेंडूही चांगला होता आणि ज्यावेळेला झेल उडाला ना त्यावेळेला मिड ऑफचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जात होता धावत, पण त्यानं पाहिलं जो डीप एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या बाजूला क्षेत्ररक्षक होता त्याच्या दिशेने चेंडू जातोय का. आफ्टर 1 ओव्हर पहिले षटकाचा खेळ संपलाय. धावा दाबलकावरती 29 धावांचा पाठलाग केला जातोय. आमदार चषक 2025. आज प्रेक्षक पहिले प्रशांत तर चारी बाजूला फक्त नजर टाकेल तिकते प्रेक्षक आणि प्रेक्षक. पर यही नारंगी के मैदान की खासियत है, चाहे एक गांव का टूर्नामेंट हो या एक बार फिर प्रोफेशनल बड़ा टूर्नामेंट हो. ये तो अगर देखें तो आज टूर्नामेंट में इस प्रतियोगिता में भारत के सारे सुपरस्टार खेल रहे हैं, तो दर्शकों को भी पता है कि आज क्वालिटी क्रिकेट देखने का मौका मिलेगा. कल भी बहुत अच्छे मुकाबले में, रोचक मुकाबले में, आज सुपर ओवर हुआ है. तो दर्शक जिस बात के लिए आए उनका पूरा मनोरंजन हो रहा है. दर्शकों ने बहुत अच्छा सपोर्ट किया है. कालपासून आपण बघले आणि हा प्रेक्षक देखील असा आहे की नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती येणार गेला 25 वर्षातला हा प्रेक्षक वर्ग आहे. गर्दी करणारा, क्रिकेटला जाणणारा, क्रिकेटला मांडणारा, क्रिकेटला प्रसन्न करणारा आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारा हा प्रेक्षक वर्ग जो आलाय. धन्यवाद प्रेक्षक हो, आपले देखील मनापासून आभार आहे. याच दरम्यान आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय मनीषजी बैती साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण त्याचा यथोचित सन्मान या मंचावरती करतो आहे. मंगेशजी भोईर आमच्या सर्वांची दिल की धडकन आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय
मनीषजी वैती साहेबांचा यथोचित सन्मान स्पर्धेतील शिल्पकार आदरणीय मंगलजी भोईर यांच्या शुभ हस्ते. सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि काय स्वागत आहे, मनीषजी वैती या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि जगत सरकार यांच्या बॅट मधनं आलेला अतिशय जबरदस्त उत्तुंग षटकार, मॅग्निफिसंट स्ट्रोक. आणि कदाचित जगत सरकार सांगतोय सिक्सर ने करेंगे मेहमानों का स्वागत आणि त्या षटकारानं पाहुण्यांचं स्वागत केलं. आता पाहुण्यांची मांदेळी व्यासपीठावरती येते. जसं म्हणतात की आकाशालाही रंग हवे असतात, फुलांनाही गंध हवा असतो आणि अशी स्पर्धा म्हटली की प्रमुख पाहुणे हवे असतात. आणि आज पाहुण्यांची मांदेळी या आमदार चषक 2025च्या मंचावरती येऊन थांबलेले आहे. आणि प्रेक्षक बघा, जसं आपण नजर टाकूया ना, बरोबर चारी बाजूला, डाव्या बाजूला, उजव्या बाजूला प्रेक्षक वर्ग अजूनही आहे. कारण आज वर्किंग डे होता आणि वर्किंग डे मध्ये आपला काम आपटून, आपला सर्व्हिस आटवून, आपला जॉब पूर्ण करून ते मैदानावरती दाखल झालेत. अगदी बरोबर. कारण आता जे 9 वाजता इथे विरार स्टेशनला उतरले ते देखील इथे आलेले आहेत. 10 वाजता ज्यांनी ट्रेन मध्ये उतरंत लगेच नारिंगीचं मैदान गाठलेलं आहे. प्रेक्षक कामामधनं सरळ आता या मैदानावरती दाखल होतात. पुढचा चेंडू यावेळेला फटका तर तितका चांगला नाही. स्टॅकेबलला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जाईल. जगत सरकारचा संपला खेळ, सामन्यातली रंगत आणि लज्जत वाढवणारा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. टीम केले, मुंबईचा सम्राट टीम केले, उम्मीदें बढ़ाने वाला ये विकेट है. बिल्कुल आपने सहा आणि जसं म्हणतात आपने कहा का उम्मीदों को बढ़ाने वाला, उम्मीद पे दुनिया टिकी आहे. त्याच्यामुळे उम्मीद न कोण येते अशा वेळेला, ज्या वेळेला तुम्हाला मॅच थोडासा फसलेला, एक एक विकेट महत्वाचा आहे आणि तोही प्रतिस्पर्धेच्या गोटातील जर महत्वाचा खेळाडू बाद केला तर त्यांना येणारा आत्मविश्वास आणि त्यांना साधणारा परिणाम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. 16 धावा दापलकावरती आहेत, 29 धावांचा पाठलाग आहे. यानंतरचं शेड्यूल आपल्यासमोर नक्कीच तोही येतोय. पुन्हा एकदा जाऊया प्रशांत जाधव यांच्या दिशेनं. तुकम देखिए, अब आपके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं है. इस मैच में 29 रन बनाने हैं दीदी धमाका टीम के लिए और एक तरफ बिलाल को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. विकेट चाहिए और विकेट के बारे में चर्चा हो रही है. अगर ये मैच आपको बचाना है, डिपेंड करना है, तो विकेट के आपके पास जो सामने अपोनेंट टीम के जो सबसे दिग्गज खिलाड़ी है उनको आउट करना बहुत जरूरी है. विकेट गुच्छे में चाहिए और दुकान सर वो गुच्छा अंगूर का होना चाहिए, तब जाकर ये रन आप डिपेंड कर सकते हैं. बिल्कुल नहीं तो क्या है मालूम है कि अंगूर थोड़े से खट्टे है. जर नाही आला तो गुच्छा, ते विकेट नाही आला तर अंगूर थोडेसे खट्टे है असं म्हणावं लागणार आहे. क्षेत्ररक्षण बघा, परवा स्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षकानं बिहाइंड द विकेट एक फ्लाइंग स्लिपच्या पाठीमागे शॉट थांबण्याला क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग आणि समोरच्या दिशेला 2 मिड ऑफ कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि ऑन साइडला 2 डीप वरती, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक डीप पॉइंट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. याच फटक्यासाठी तो डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट जरूर झाला होता. आता काय झालंय, धावफलक थोडासा कमी आहे. मग एक एक फटका आपण आजमावूया, ट्रायल बेसिक वरती घेऊया. असा काही फटका खेळण्याचा प्रयत्न मिस केलाय. निर्धाव चेंडू. तो करण सर इस वक्त पेंसिल स्ट्रोक करने की कोशिश, रैप शॉट खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. इस बार बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज द्वारा. स्टार्ट तो अच्छा किया गया है. अच्छी गेंद, लेग ब्रेक है, टर्न हुई और बल्लेबाज बीट में गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. इसीलिए जो आप रिवर्स स्वीप खेलना चाहते हैं वो जोखिम भरा स्ट्रोक है. उसके बाद में देखिए यहां गेंद जो टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली है, चकमा देती हुई चली गई विकेट कीपर की तरफ. और अब जाकर मजा आएगा. तीसरी गेंद पर क्या कहानी होगी. 2 खिलाड़ी दायरे के अंदर है, कैचिंग पोजीशन पर सही सोच में समझ सकता हूं गेंदबाज द्वारा. आणि आशिया अली आहे. आशिया अलीनं मागच्या मॅच मध्ये देखील अशी प्रभावित करणारी गोलंदाजी केली. अकोटा चेंडू बॅटच्या बरोबर मधोमध येत नाहीयेत. अशी गलीनं मागचा मॅच आपण पाहिला होता. अशाच वेळेला रंबप चाललेली गाडी एक षटकामध्ये येऊन त्यांनी ब्रेक लावला होता आणि फक्त ब्रेकने काम होणार नाहीये, ब्रेक थ्रू. तुम्ही ब्रेक लावलाय धावांना, पण तुम्हाला ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागणार आहे. कारण याचा धावफलक 29चा पाठलाग आहे. स्कोर थांबलाय 16-16. आशिक अली कलबली कर रहे, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे, बल्लेबाज के लिए बिल्कुल परेशान किया है. निवासित करना चाहते थे, यहां भी बीट हुए हैं.
वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल, बल्लेबाज फेल और आशिक अली खलबली कर रहे हैं। बहुत ही शानदार गेंदबाज, अब बैट बैलेंस ज्यादा नहीं है, रन ज्यादा नहीं, उस वक्त आशिक अली ने लाजवाब गेंदबाजी की है। चर्चा जारी रहेगी, एक छोटा सा ब्रेक लेते हैं और ब्रेक के पार एक बार फिर बताते हैं आने वाले ओवर की कहानी। जसं बरोबर चंद्रमा फुल मून, मागे 2 दिवसा अगोदर थोडासा आपण ब्ल्यू मून पाहिला होता, आता फुल मून आहे. कारण जो पौर्णिमेचा दिवस गेला त्यानंतर उद्या आहे, म्हणजे प्रेक्षकांना देखील प्रशांतची माहिती देऊया. आज मंगळवार, उद्या बुधवार आहे, पण उद्या संकष्ट चतुर्थी आहे. तेही लक्षात ठेवा, उद्या बुधवार आहे पण उद्या संकष्ट चतुर्थी है, त्यामुळे तिथे है 24 बॉल 13। गेंदबाजी में बिल्कुल ज्यादा परिवर्तन नहीं होगा, विकेट कीपर गेंदबाज को लेके आए हैं। टपकाने के बाद उछाल फाइने पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच, मैच ऑन है। विकेट टेकर गेंदबाज, बल्लेबाज बैक टू द पेबल, शाही चले एक बार फिर अपने डगार की तरफ। अब मजा आएगा, गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ाई करके कर रंग, रेग में भंग। एक मोठी स्पर्धा भिवंडीच्या परिसरामध्ये नेहमीच आपण बघतो। केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक आणि त्या स्पर्धेचे आयोजक सुकेश ढाके आणि निलेश पाटील यांचं देखील शुभागमन आता या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती त्यालाही त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत। कारण ती 32 बाईक वाली टुर्नामेंट प्रत्येकाच्या लक्षात आहे। केंद्रीय राज्यमंत्री चषकाचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे ती एवन जोडी आता मैदानावरती आता दाखल होते। सुकेश ढाके आणि निलेश पाटील यांचं शुभागमन आता थोड्याच वेळात या बरोबर मैदानावरती होते। निश्चित देखील स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या पटलावरील आणखीन एक चर्चेत असलेली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या संयोजनामध्ये निश्चित सिंहाचा वाटा ज्यांचा असतो अशी ही जोडी एवन जोडी आता थोड्याच वेळात दाखल होणार आहे। सुकेशजी ढाके आणि निलेशजी पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे आणि मंगेशजी भोईर यांचे परम मित्र आहेत निहारजी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत। मनीषजी बैती आपण त्यांना देखील बघतोय, भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष व्यासपीठावरती दाखल आहेत। परंतु मैदानावरती काय घडलंय आणि काय बिघडलं यावरती देखील सर्वांच्या नजर असतील। क्या मुकाबला हो रहा है तुकाराम साहब, टोटल बड़ा नहीं है लेकिन बैटल बड़ा चल रहा है, संघर्षपूर्ण मुकाबला बीच मैदान पर। बिल्कुल आपने सही कहा, टोटल बड़ा नहीं लेकिन बैटल बड़ा हो सकता है। आणि अशा वेळेला ज्या वेळेला सामन्यामध्ये 13 धावांची आवश्यकता आहे, 24 बॉल 13 धावांची आवश्यकता। उजव्या बाजूला काही प्रेक्षक वर्ग आहे, थोडासा आवाज कमी करा, बाकी थँक्यू। नाही तर इथून खाली करावं लागेल प्लीज, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, नाही तर इथून पूर्णपणे डगआउटच्या दिशेने आहेत काही प्रेक्षक वर्ग, त्यांना खाली जावं लागेल। तर वारंवार एक सूचना आपल्याला केली जाते, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू टॅप पद्धतीने खेळला गेलाय, 13 धावांचा पाठलाग करायचा आहे। आता 24 मध्ये 13 करायचे आहेत ना, बॅटिंग वाल्यांना माहिती आहे काय करायचं आहे, पण प्रत्येक चेंडू नंतर म्हणजे एक डॉट बॉल किंवा विकेट आवश्यक आहेत। आपण कोण बनेगा करोडपती प्रशांतजी पाहिले 4 ऑप्शन एबीसीडी, इथे तितके ऑप्शन नाही आहेत, फक्त एक ऑप्शन आहे, तो आहे विकेटचा। बरोबर एवन जोडीचा आगमन देखील मैदानावरती होते। नीलेश शानदार गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे गेंदबाज विलाल। या दरम्यान ज्यांची आपण अगदी चातक पक्षाप्रमाणे मार बघत होतो त्यांचे
आपलं भाग्य आहे मंगेशजी भोईर यांचे परम मित्र सुखजी डाके साहेब आणि निलेशजी पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हृदयाच्या अंतकणापासून आमदार चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू क्रिकेट एक बात क्रिकेट की तरफ जाएंगे. डीजे वासरा प्रोग्राम बात इंटरेस्टिंग मोड पर पहुंच चुका है. गेंदबाजी करने के लिए बिलाल तैयार. तुकाराम सर अब ये कहानी और रोचक बनती भी. पूर्णपणे रोचक बनलेले आहे. एक एक विकेट कहाणी इंटरेस्टिंग आले. पण बॅटिंगला कोण आलंय? राज पासवान मागच्या मॅचचा हिरो. मागचा मॅच देखील असा फसलेला होता. त्यावेळेला संकटात नाव सापडलेली नाव बरोबर आपल्या नाव बाजूला नेली होती. थोड़ा सा पिछले मुकाबले में हमने देखा था पासवान जी को जिन्होंने एक मैन ऑफ क्राइसिस की भूमिका अदा की थी. वो फिलहाल हे क्रीज पे 17 धावा दाखल आहेत. 12 धावा अजूनही करायचे आहेत. पण हा क्लोज इनकाउंटर है, क्लोज मैच है, छोटा टोटल बैटल मोटा है. बिलाल कर रहे कमाल. बीच मैदान पर विकेट प्राप्त किया. आप जाकर इस ओवर की कहानी अगर देखें तो ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. बढ़िया गेंदबाजी कर रहे गेंद किया. बहुत अच्छी गेंद थी. बैक पर की कोशिश की गई. इस बार बाल बचे हैं बल्लेबाज. बाहरी किनारा नहीं लगा. गेंद विकेट की तरफ चली गई. रन बनाने का कोई मौका नहीं. समीकरण तुकाराम सर हम आपको एक बार फिर बताना चाह रहे हैं कि आने वाला जो मैच है मतलब मैदान के अंदर जो मुकाबला चल रहा है उसका समीकरण बताइए. अब कितने रन चाहिए? बघा स्क्रीनवरती आपण बघू शकता. मेगा स्क्रीनवरती 18 चेंडू आणि 12 धावा बरोबर 1.5 डझन चेंडू आहेत. अजूनही वाढवूया. त्याला सध्या व्यासपीठावरती आपण बघतोय स्क्रीनवरती बघा मेगा स्क्रीनवरती त्याच्या जोडल्या निहार भोईर देखील आहेत ज्यांच्या संकल्पनेनं ही संपूर्ण स्पर्धा साकार झालेली आहे. आणि आज महत्वाचा वेळ या एवन जोडीनं या आमदार चषक 2025 साठी दिलाय. त्यांचं देखील मनपूर्वक आभार आहे आणि सहर्ष स्वागत आहे. आणि नेहमीच म्हणजे एवन जोडी आहे ना मागच्या वर्षी देखील 2 स्पर्धांना आपल्या या नारंगी ग्रामस्थ क्रीडामध्ये एक अटॅचमेंट आहे, एक ऋणानुबंध जोडले गेले आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडाचं मैदान आणि एवन जोडीची जोडलेले हे ऋणानुबंध आहेत. आज त्यांना व्यासपीठावरती पाहतोय. आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. म्हणजे आपल्या भागातलं क्रिकेट खूप चांगलं व्हावं याकरता ते प्रयत्न करतात. पण इतर भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देखील चांगलं व्हावं याकरता देखील ते सदिच्छा भेट देत असतात. आज आपल्या व्यासपीठावरती ही एवन जोडी उपस्थित आहे. पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत है. बैकफुट चले गए. गेंद को कट किया. बहुत ही खूबसूरत गेंद पॉइंट बॉडी की तरफ बहुत तेजी के साथ जाएगी. टकाटक फटाफट कमर का स्क्वायर कट गेंद बॉडी के बाद 4 रन. तीन संघांना पहिले क्वालिफाय होताना आता क्वालिफाय होणारा चौथा संघ कोण आहे, कोण जाणार सेमीफायनल मध्ये याची लढाई मैदानावरती सुरू आहे. अशी गली पुन्हा एकदा सज्ज होईल. दाबलकावरती 21 8 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या पडला, थोडासा आत आला. आता फक्त आत आलाय की हा मॅच पण थोडासा आत आलाय, कारण आत बाहेर वाला मॅच आहे, आत बाहेर वाला मॅच आहे. चेंडू पडला स्क्रीन वरती बघा, पडला थोडासा आत आला, आत बाहेर वाला मॅच आहे. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. कभी धूप है तो कभी छाया है. यही तो इस खेल की माया है. ये बहुत अच्छी गेंद थी. लेग ब्रेक करते हैं, रॉक वन भी डालते हैं. आशिक अली केरल से बिलोंग करते हैं खिलाड़ी. इस ओवर की अगली गेंद बैकफुट चले गए. इस बार टैप जरूर किया गया लेकिन तुकाराम सब गैप नहीं निकाल पाए. मजा आएगा. अभी भी मैच समाप्त नहीं है. आपण नेहमीच म्हणतो ना की शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. नक्कीच. आणि तुम्ही जसं उल्लेख केला मजा, बघा मजाला उलट केलं का जाम होतं, जामला उलट केलं का मजा होतं. जाम मजा येणार आहे, जाम मजा येणार आहे. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. सायकलिंगला पुन्हा एकदा फलंदाज रेडी आहे. गोलंदाज आशिक अली बिल्कुल मैच में जान डाली है, मैच में जान डाली है. आशिक अली पुन्हा एकदा सजवल खाडी यांकडनं जान डाली आहे. पण काय फटका खेळाय, कव्हरच्या डोक्यावरनं देखणा, हा क्लास दाखवणारा, दर्जा दाखवणारा क्लासिकल संजीच्या बॅटमधनं फटका.
आगे थी, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, डीप स्टक पर बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेल दिया, शानदार बल्लेबाजी, शापित गेंद हुक किया, फाइन लेग पर पीछे कोई खिलाड़ी नहीं है, इस बार गेंद को वो फील्ड जरूर करेंगे, 2 रन देने का मौका, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर और बीच मैदान पर दिल्ली धमाके की टीम खेल रही है और दूसरी तरफ मुंबईचा सम्राट, ये 2 तगड़ी टीमें हैं और दिल्ली धमाका अब धीरे धीरे अपनी जीत की तरफ अग्रसर होती भी। अरे नक्कीच 2 पावलं दूर आहे, 2 क्षण दूर आहे आणि मागचा फटका जसा खेळला होता ना ऊपर से खेला था क्योंकि बल्लेबाज ऊपर से सुपर है, सुपर संजू है, सुपर संजू है, इसलिए उन्होंने ऊपर से खेला था गेंद को। 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे, धाबा दापलकर 27, पुन्हा एकदा स्ट्रायकरला संजू थोडस जागा बनवली होती, जागा बनवली होती, लेग स्टंपच्या बाहेर आले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, डॉट बॉलची सांगता होत असताना आता कहाणी आली, 6 चेंडूचा खेळ आहे आणि 2 धावांची आवश्यकता आहे, पण हेच मैदान आहे, आमदार चषकाची स्पर्धा आहे, 6 चेंडू 7 धावांचा 12 बॉल, 12 बॉल आणि 2 धावा, हेच मैदान आहे ज्यानं सामना पाहिलाय, पण मागच्या षटकामध्ये जो चौकार आला ना प्रशांतजी, त्या मॅचची हवा काढणारा तो चौकार होता कदाचित। म्हणजे एखादा बलून असतो आणि त्यामध्ये प्रचंड हवा असते आणि त्या बलूनला आपण टाचणी लावली ना की मग ती हवा निघून जाते, तसं झालं 2 चौकार, म्हणजे एक स्क्वेअर कटचा होता आणि त्यानंतर कव्हरच्या वरून खेळलेला अप्रतिम सुंदर फटका आपण बघितला संजू कनोजियाच्या बॅटमधनं। इस वक्त अगर देखें तो इस मुकाबले में दिल्ली धमाका की टीम हावी है, बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं, इस मुकाबले में अब चमत्कारी बचा सकता है मुंबईचा सम्राट। व्यासपीठावरती आपण पाहू शकता A1 जोडी दाखल झालेली आहे, केंद्रीय मंत्री चषकाचे आयोजन अप्रतिम असतं, भिवंडीतल्या स्पर्धा ह्या बघण्यासारख्या असतात आणि आज निलेशजी पाटील सुखदेवजी ढाके साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मलिंग का गेंदबाजी कर रहे हैं, ऑन साइड पर खेल दिया, गैप ढूंढा, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में एक बार फिर कोई सोच नहीं है, 1 रन के साथ संतोष, क्या तुकाराम साहेब जीत की दहलीज पर है दिल्ली धमाका टीम, पूर्णपणे टप्प्यावरती आहे, पत्त्यापत्ती आहे, म्हणजे बरोबर त्या क्वालिफाय होण्याच्या ज्या रेस मध्ये ना आता त्या टप्प्यावरती 1 क्षण दूर आहे, 1 क्षण दूर आहे, 1 धाव दूर आहे आणि क्वालिफाय होणारा 4था संघ, काल आपण एलके स्टार राजकोट आणि बालाजी संघाला पाहिलंय, आज अनपेक्षितपणे शिवांचा संघ क्वालिफाय झालाय आणि दुसरा संघ आजच्या दिवसातील दुसरा संघ ठरतोय टीम, त्यानं केलाय धमाका, दिल्ली धमाका ठरलाय क्वालिफाय होणारा 4था संघ, अभिनंदन दिल्ली धमाका। प्लीज, कारण नंतर प्रेक्षक येतात आणि मग मॅच डिले होतो। बालाजी टीम सुमित फरदीन आपल्याला विनंती आहे, कारण एक संध्याकाळी अनाउन्समेंट झालेली आहे, अन्यथा आयोजक काहीतरी पेनल्टीचा अवलंब करावा लागेल की काय त्याचाही विचार करतोय, त्याच्यामुळे कुठलाही खेळाडू आता मैदानावरती जाणार नाहीये आणि प्रेक्षक जर अजून तुम्ही ऐकून जर नाही समजला तर कधी ते व्हॉलंटियर येतील आणि तुम्ही सेल्फी करण्याच्या नादात मोबाईल पण गमावून बसतील, त्याच्यामुळे कोणी मध्ये जाऊ नका, कुणी मध्ये जाऊ नका। तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे प्रेक्षक, तुम्ही आनंद घेतायत, बाकीचे सगळे खेळाडू बाहेर येतील आणि जसं एक संध्याकाळच्या सत्रामध्ये उल्लेख देखील झालेला आहे की जर सेल्फीसाठी तिथे थांबले खेळाडू तर मग आयोजक देखील तोच व्यक्त करतात, कारण जो डिले होतोय मॅच तो डिले आपल्याला थांबवायचा आहे, बाकी सगळे प्रेक्षक खेळाडू सर्व बाहेर येतील। आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, हा सामना जिंकलाय तो दिल्ली धमाकानं आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आहेत, 2 षटकं 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केल्या, मिस्टर विजय गढ़वाली आहेत या सामन्याचे सामनावीर। विजय गढ़वाली अब मैन ऑफ द मैच है, तो आपको प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ आना है। तत्पूर्वी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच केंद्रीय मंत्री चषकाचे आयोजन दिमागदार असतं, टेनिस क्रिकेटच्या वर्तुळात त्याची चर्चाही प्रचंड असते, अर्थात प्रत्येक ठिकाणी आपण ज्या स्पर्धा बघतो प्रत्येक जण त्याचं दिमागदार आयोजन करण्याचा प्रयत्न करतच असतो, पण वेगळं आणि हटके असते, बाईकची चर्चा होते, तिथे खेळणाऱ्या संघाची चर्चा होते, दिवस रात्र डे नाईट प्रकाशोत्तामध्ये देखील असते स्पर्धा, त्याबद्दल निश्चितच चर्चा होते, सगळ्या प्रकारची चर्चा होते, लाईव्ह टेलिकास्ट खूप सुंदर असतं, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते आणि म्हणून या स्पर्धेच्या 1 मिनिटासाठी थांबेल फक्त। बघा प्रेक्षक, पुन्हा एकदा तुम्हाला सूचना आहे, आपण बाहेर या, अन्यथा व्हॉलंटियर येतील आणि मग तुम्हाला जबरदस्ती बाहेर काढावं लागेल, ते करावं लागू नये याची काळजी घ्या। प्रेक्षक जर आतमध्ये गेले सेल्फीसाठी खेळाडूंना देखील त्रास होईल, तुमचा मोबाईल देखील जाऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही बाहेर या। प्रेक्षक पुन्हा एकदा जर आपल्याला सांगू ते व्हॉलंटियर आले तिथे आणि पोहोचल्यात बरोबर, आपण बाहेर या, आपण बाहेर या। याच दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहू शकता
एवन जोडी उपस्थित आहे आणि या एवन जोडीचा सन्मान आपण विशेष सन्मान या ठिकाणी करणार